लोकांनी मतं मागितली, लोकांनी मोदींसाठी मत दिली असेल, कोणी दुसऱ्या पक्षासाठी मत दिली असेल, ठीक आहे दिली असेल, त्याच्याबद्दल आम्ही काय नाही करणार, देऊन दे त्यांना. पण बहुजन विकास आघाडी हे विधानसभेला दाखवेल की विधानसभा काय आहे. जे मतदान फिरवलंय काही पण झालं, पण येणारा विधानसभा आहे, परत त्यांनी पैसे दिले आणि तुमची सत्ताच नसली तर तुम्ही कशा प्रकारे कामं करणार? तर मग बघूया, तरी पण आम्ही कामं करणार, कधी ना कधी ते लोकांना कळणारच ना. 180 MLD पाणी आला तरी सुद्धा लोकांच्या घरात पाणी नाहीये. टँकरचा परिणाम ते, कारण की टँकर यावेळी येतो तिकडे पावसाळ्या टायमाला डेंग्यू वगैरेचा परिणाम होतो, लोक आजार होतो. त्यावरती आपलं काय नियोजन आहे? शेवटी काय, प्रशासकीय राजवट चालू आहे, 4 वर्ष झालं प्रशासकीय राजवट चालू आहे आणि त्यांचं अनियोजन. कुठेतरी आम्ही प्रयत्न करतच असतो, भले आमचे राजवट नसले, आमचं जरी पद संपलेलं असलं, आम्ही माजी नगरसेवक असलो तरी जोपर्यंत इलेक्शन होत नाही तोपर्यंत आमची कामं चालूच आहेत. नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज. सध्या आम्ही फुलपाडा परिसर पूर्व मध्ये उपस्थित आहोत. फुलपाडा परिसर मध्ये येणारा 10 जुलै इकडे नालासोपारा विधानसभाचे आमदार क्षितेश हितेंद्र ठाकूर यांचा वाढदिवस आहे. त्या अनुषंगाने आजपासून पूर्ण वसई विरार तालुक्यामध्ये वया वाटप जे दरवर्षीप्रमाणे होतो, याही वर्षी वाटप करण्यात आलेलं आहे कार्यकर्त्याच्या मार्फत. आमच्या बरोबर उपस्थित फुलपाडा विभागाचे शिष्टमंडळ आहे, तसेच इकडचे स्थानिक जे गेले अनेक वर्षापासून बहुजन विकास आघाडीच्या निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. पण सध्या अशी परिस्थिती आहे तर कुठे ना कुठे विकास झाला आहे का नाही, कुठे ना कुठे लाईटची समस्या आहे, कुठे ना कुठे गटराची समस्या, असे अनेक समस्या, ते सर्व विषयावरती आम्ही चर्चा करणार आहे. इकडचे स्थानिक कार्यकर्ता तसेच समाजसेवक निशादजी चोरगे. निशाद दादा नमस्कार, आमच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. नमस्कार दादा, तुम्ही गेल्या लोकसभेपासून अगोदर एवढ्या वर्षापासून तुम्ही काम करत आहे. लोकसभेवरती तुम्हाला भरपूर मोठी जिम्मेदारी होती, साकार नगर असो फुलपाडा असो, तुम्ही पार पाडली. पण कुठे ना कुठे कमी असताना बहुजन विकास आघाडी तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली, त्यावरती काय सांगणार? तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली म्हणजे कसं आहे, लोकसभेत लोकांनी जो विचार केला असेल त्याच्याबद्दल आम्ही लोकांना सरळ करतो आणि आम्हाला नाकारला असेल तर आम्ही एक्सेप्ट करतो, त्याबद्दल काय विषय नाही. की लोकसभेला लोकांनी मोदींना विचार करून लोकांनी मतदान केलं असेल, ठीक आहे असून दे. पण तालुक्याचा विकास जो कोणी केलेला आहे तो आपल्या आमदारांनीच केलेला आहे आणि 30-35 वर्षापासून जे आपला वसई विरारचा जो विकास झाला तो आपला हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांच्या माध्यमातूनच झालेला आहे. किती कोणी काही सांगितलं तरी हा विकास हा फक्त बहुजन विकास आघाडीनेच केलेला आहे. कारण की बहुजन विकास आघाडीचे तुम्ही एक निष्ठावान, म्हणजे आता आप्पाचे जवळचे कार्यकर्ते मानले जातात आणि तुम्हाला मोठी जबाबदारी एवढी मोठ्या प्रभागाची देण्यात आलेली आणि तुम्ही पार पाडण्याचा प्रयत्न केलात, तरी कुठे ना कुठे तुमचे कार्यकर्ता सक्षम नाही दिसून आले, त्यावरती काय? असं काहीच नाही. बहुजन विकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता आहे हा आप्पांचा कार्यकर्ताच, आप्पांची ताकद आहे. आणि असं काय नाही, आम्ही आमच्या तऱ्हेने प्रत्येक कार्यकर्त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे, ठीक आहे ना. बहुजन विकास आघाडीला लोकांनी जर तुमचा 3 नंबरला तुम्ही बोलले त्याच्या हिशोबाने मतं दिली असतील, पण बहुजन विकास आघाडीने जी लोकल लेवलची जी कामं केलेली आहेत ती बहुजन विकास आघाडीनेच केलेली आहेत. आजच्या तारखेमध्ये वसई तालुक्यामध्ये तुम्ही बघत असतील ती पण कामं, आणि आपण आजचा जो कार्यक्रम पण बघतात हे दरवर्षी आपण जवळजवळ 15 वर्ष ते 20 वर्ष झाले आपण वयावाटपचा कार्यक्रम करत आहोत. म्हणजे असं नाही की आम्ही फक्त एकदा आले आणि कोणतरी आले, ठीक आहे. लोकसभेला लोक आली, लोकांनी मतं मागितली, लोकांनी मोदींसाठी मतं दिली असेल, कोणी दुसऱ्या पक्षासाठी मतं दिली असेल, ठीक आहे दिली असेल, त्याच्याबद्दल आम्ही काय नाही करणार, देऊन दे त्यांना. पण बहुजन विकास आघाडी हे विधानसभेला दाखवेल की विधानसभा काय आहे आणि आम्ही या दाखवून देऊ की फुलपाड्यातली जनता पण दाखवेल लोकांना की विधानसभेला फक्त आपले क्षितिज ठाकूर हेच निवडून येतील. कार्यरत असताना आता सध्या तुम्ही फुलपाडा परिसरात कार्यरत आहे आणि त्या ठिकाणी भरपूर समस्या, अनेक समस्या. आता तुम्ही उभे तर लाईट नाहीये लोकांच्या घरात, 4-4 दिवस पाणी येत नाही, कचरा जे स्वच्छता आहे ते नाहीये. कुठे ना कुठे काम करायला तुमचं दायित्व जास्त होतं, कारण तुमचे नगरसेवक होते, कोणा दुसऱ्या पक्षाचे नव्हते. आता राजकीय शाश्वत आहे तरी पण नगरसेवकाची जिम्मेदारी आहे, कार्यकर्त्यांची जिम्मेदारी आहे लोकांची समस्या दूर करणं. लोकांची समस्या दूर करणं आमचे नगरसेवक होते की आहेत. बहुजन विकास आघाडीचा नगरसेवकाला सोडून द्या, बहुजन विकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता हा नगरसेवकाप्रमाणे काम करतो. त्याच्यामुळे कोणी असलं कोणी नसलं त्याच्याबद्दल काय नाही. आणि तुम्हाला माहिती आहे 3-3.5-4 वर्ष झाले प्रशासकीय राजवट चालू, त्याच्यामुळे थोडाफार 19-20 होते, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आम्ही प्रत्येक वेळेस त्याचा फॉलोअप घेतलेला आहे. आता लाईटची गोष्ट आहे, लाईटसाठी आम्ही इकडच्या स्थानिक याच्याकडे पण निवेदनं देऊन दिलेली आहेत. आणि परत रस्त्याचा विषय आहे, रस्त्याचे आता जे काम चालू आहे त्याच्यामध्ये पण आम्ही त्यांना सांगितलेलं की लवकरात लवकर पावसाळ्यात गणपतीच्या अगोदर रस्ते व्यवस्थित रस्ते, आम्ही तर मागणी केलेली, अख्खा डांबरीकरणाचा रस्ता सोडून आम्ही कॉन्क्रीट करण्याचा रस्त्याची मागणी केलेली आहे. अशा आमच्या खूप मागण्या पेंडिंग आहेत. पण आमचा महापौर नाही आहे म्हणून आम्हाला त्याची दुःख खंत वाटते की आज लोकांना पण आम्हाला सांगायचं इच्छितो की आम्ही नगरसेवक जे असताना
लोक ज्या पद्धतीने ज्या फास्ट लोकांची कामं व्हायची आधी प्रशासकीय राजकारणामध्ये कामं नाही चालू आहे हे दिसते आणि लोकांना पण जाणवते. पण लोक आम्हालाच प्रश्न विचारतात. हे लोकांना अद्याप पण माहित नाही की सत्तेत कोण आहे, की बाबा केंद्रात सत्ता कोणाची आहे किंवा राज्यात सत्ता कोणाची आहे. ते नाही, त्यांना फक्त एकच माहिती आहे की बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ताच काम करतो आणि त्याच्याकडेच लोक येतात. आणि तुम्ही बघत असतील की प्रत्येक वेळेस मध्ये बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता सगळ्या लोकांकडे धावून जातो प्रत्येक ठिकाणा कुठच्याही गोष्टीसाठी. आता रस्त्याची कामं आहेत, परत ते आपलं गाड्या येत नाहीये, कचरा येत नाहीये, अशी खूप समस्या आहेत. आम्ही प्रत्येक ठिकाणी फॉलोअप घेतो आणि प्रत्येक ठिकाणी कार्य करायचा प्रयत्न करतो. शेवटी कामाला कधी यश अपयश हे प्रत्येकाला येते. आमच्या बरोबर फुलपाडा परिसरची स्थानिक माजी नगरसेविका सुद्धा आहे. आम्ही त्यांच्याकडनं पण चर्चा करणार आहे. मॅडम, तुम्ही 3.5 वर्ष अगोदर राजकीय शाश्वत आहे, त्याच्या अगोदर तुम्ही नगरसेवक पदावरती होते. भरपूर कामं केले बहुजन विकास आघाडीच्या वतीने आणि इकडचा गड होता बहुजन विकास आघाडी. पण आता कुठे ना कुठे लोक नाराज झाले बहुजन विकास आघाडी पक्षाकडे. त्यांना तुमची जबाबदारी होती का त्यांना आपल्यामध्ये घेऊन. पण सध्या आता लोकसभेचा निवडणूक लागला, त्यात मतदान कुठे ना कुठे दुसऱ्या पक्षाला गेले. तर आता बहुजन विकास आघाडी येणारा विधानसभा जो निवडणूक आहे त्याला कसं बघणार आणि कशा प्रकारे आपली तयारी असणार. नक्कीच तयारी तर असणारच, कारण प्रत्येक निवडणूक आपल्या स्वबळावर अप्पानी जितेंद्र ठाकूर जे वसई विधानसभा आणि बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा यांनी जी लढलेली आहे आणि ते लढणार शेवटपर्यंत, ते लढाई लढणार, ते कधी मागे हटणार नाही. दुसरी गोष्ट, अप्पानी म्हणजे बहुजन विकास आघाडीने कधी मतदार विकत घेतलेला नाही, हा मुख्य उद्देश आहे. त्यांनी स्वबळावर कामाच्या बळावर मतदान जिंकलेलं आहे. त्याच्यामुळे जे काही येतात तुम्हाला घटना तर आढळल्यात, बऱ्याच ठिकाणी अशा आढळल्यात, मतदार विकत घेतलेला आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये मतदार विकत घेतलेला आहे इतर पक्षाच्या ह्याच्यावर. पण बहुजन विकास आघाडीने कधी मतदार विकत घेतलेला नाहीये. कदाचित त्याचाच परिणाम म्हणून, दुष्परिणाम म्हणून यावर्षी आम्हाला कुठेतरी अपयश आलेलं आहे. तरी सुद्धा आम्ही कामाच्या बळावर जिंकण्याचा प्रयत्न करणार. लोकांना हे कळणार, कधी ना कधी कळणार की नुसतं आपला स्वतःचा विकास, पैसा घेऊन स्वतःचा विकास करता नाही येत, आपल्या समाजाचा विकास करण्यासाठी विकला जाता येत नाही. तर तरी तुम्ही 30 वर्षापासून कार्यरत होते, कारण की तुम्ही काम केलं तुमच्या बोलण्याप्रमाणे. नक्की पण यावेळी पैसे घेऊन लोक जे मतदान फिरवलंय, काही पण झालं, पण येणारा विधानसभा आहे, परत त्यांनी पैसे दिले आणि तुमची सत्ताच नसली तर तुम्ही कशा प्रकारे कामं करणार. तर मग बघूया, तरी पण आम्ही कामं करणार, कधी ना कधी ते लोकांना कळणारच ना. कारण की आता परिसरमध्ये तुमच्या परिसरात भरपूर समस्या आहे. मुद्दा मेन आहे जो पाणीचा अनेक वर्षापासून चाललं. भागीरथ बोलणारे जाणारे अप्पा जितेंद्र ठाकूर यांनी पाणीचं विश्लेषण म्हणजे पाणी इकडे आणलं वसई विरार तालुक्यात, आणि आज त्याच लोकांना पाणी नाही भेटत आहे. 180 MLD पाणी आला तरी सुद्धा लोकांच्या घरात पाणी नाहीये. टँकरचा परिणाम ते, कारण की टँकर यावेळी येतो तिकडे पावसाळ्या टायमाला डेंग्यू वगैरेचा परिणाम होऊ शकतो, लोक आजार पडू शकतो. त्यावरती आपली काय नियोजन आहे. शेवटी काय, प्रशासकीय राजवट चालू आहे. 4 वर्ष झालं प्रशासकीय राजवट चालू आहे आणि त्यांचं अनियोजन. कुठेतरी आम्ही प्रयत्न करतच असतो, भले आमचे राजवट नसले, आमचं जरी पद संपलेलं असलं, आम्ही माजी नगरसेवक असलो तरी जोपर्यंत इलेक्शन होत नाही तोपर्यंत आमची कामं चालूच आहेत. परंतु कुठेतरी नियोजन सुद्धा महत्वाचं आहे. पाणी भरपूर आहे. आज 185 MLD 185 MLD आपल्याला आहेत समजा, पण त्याच्यातलं पाणी थोडं आले, थोडं अजून बाकी आहे. तरी सुद्धा मागच्या पेक्षा पाणी वाढलेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून यावर्षी, गेल्या वर्षीची टंचाई दाखवलेली, उडवलेली, त्यापेक्षा यावर्षी बरीचशी टंचाई कमी आहे. आता दायित्व आपलं आहे की लोकांना, परिसराला स्वच्छ आणि चांगल्यापणाने ठेवण्याचं काय दायित्व तुमच्यावरती आहे, कारण की तुम्ही माझे नगरसेवक आणि नगरसेविका, तुमच्यावरती जास्त दायित्व आहे. तुम्ही कशा प्रकारे करणार. बघा, आता तुम्ही माझा अजेंडा कधीतरी चेक करा. माझं या 5 वर्षामध्ये जे मी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये माझा मुख्य उद्देश असा असतो की प्लास्टिक बंद झालं पाहिजे, प्लास्टिक बंद झालं पाहिजे. अगदी तरी सुद्धा महापालिकेच्या आवारामध्ये सर्रास प्लास्टिकचा वापर होतो. मच्छी मार्केट असू दे, भाजीवाले असू दे, फळवाले असू दे, सर्रास वापर हा असतो. आणि प्लास्टिक हा 90% कचरा होणारा भाग आहे. आणि हा जर बंद झाला नाही तर मग आपण दुसऱ्यांना दोष देऊन फायदा नाही ना. प्रत्यक्ष नागरिकांनी सुद्धा सुजाण असलं पाहिजे, आणि नागरिक सुजाण आहे. जर समजा प्लास्टिक मिळालंच नाही, फेरीवाल्यांनी जर प्लास्टिक दिलंच नाही तर लोक आपोआप पिशवी घेऊन येणार कपड्यांची.
बघितलं हे होते माजी नगरसेविका आणि तसेच इकडचे जे फुलपाडा आणि साकार नगरचे कारभार सांभाळणारे निशाजी चोरगे यांनी आपल्या प्रयत्नाने लोकसभा असो किंवा येणारा विधानसभा असो ते कार्यरत तर आहे, काम करत आहे, पण लोकांच्या मनात जे विश्वास होता बहुजन विकास आघाडी कुठे ना कुठे कमी होताना दिसत आहे. आता त्यांच्यावरती दायित्व जास्त आहे, कशा प्रकारे ते सर्व समस्या हळूहळू ते निवारण करत दिसून येणार. आता बघण्यासारखं असेल किती दिवसात हे सर्व लोक स्थानिक लोकांची समस्या निवारण करणार आहे. मी अजय वर्मा, कॅमेरामॅन चंद्र ठाकूर सोबत